रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गेल्या 10 वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दादा घराण्यात उमेदवारी मिळू नये म्हणून वसंतदादा घराण्याविरोधात कटक कारस्थान केलं जाते। पण सांगलीत भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार सक्षम नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्याच उमेदवार म्हणून जयश्रीताई पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे विशाल पाटील यांनी प्रचार सभेत जाहीर केलं। अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। श्री गणपती मंदिरापासून रॅली काढण्यात आली। काँग्रेस कमिटी समोर प्रचार सभा झाली। या सभेत विशाल पाटील यांनी आपली विधानसभेची भूमिका स्पष्ट करत जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा दिलाय। या सभेला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, संग्राम पाटील, माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, कांचन कांबळे, पूजा पाटील आदी जण उपस्थित होते। विशाल पाटील म्हणाले, गेल्या 10 वर्षात वसंतदादा घराण्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नाही। आमची निष्ठा कमी पडते का? आम्ही काँग्रेसचा आदर्श सोडलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय। जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात मी व विश्वजित कमी पडलो। सांगलीत काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही। जसे लोकसभेत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले आणि 100 मी होतो, तसे जयश्रीताई पाटील 100 आमदार असतील। आम्हाला भाजपला पराभूत करायचंय। एका वेळी खासदार आमदार वसंतदादा घराण्यातील करा, पण तुम्हाला विकास काय असतो हे दाखवूनच देईन, असे आवाहन विशाल पाटील यांनी केले। गेल्या 10 वर्षात काँग्रेस जिवंत ठेवली असल्याचं काही जण म्हणत आहेत। मग आम्ही 10 वर्ष कुठे होतो? आमचे कार्यकर्ते कुठे होते? गेले 35 वर्षांपासूनचे राजकारण मी पाहत आहे। आमच्या घराण्याविरोधात कटक कारस्थान सुरू असल्याचा आरोप जयश्रीताई पाटील यांनी केलाय। प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत त्या बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या, भाऊ होते तेव्हा त्यांचं काम पडद्याआडून करत होते। काही लोकांना 10 वर्षात वाटतंय की आम्ही काँग्रेससाठी खूप काम केलं। जर कोणी आता निष्ठा दाखवत असेल तर ती निष्ठा खोटी आहे। आता वसंतदादांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेते। ज्या वसंतदादांच्या नातवाला तिकीट मिळालं नाही त्या नातवाला तिकीट मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? हे जे कटक कारस्थान आमच्याच घरासोबत केलं जातंय, मदन भाऊंचा पराभव हे षडयंत्रच होतं। आम्ही जेव्हा जेव्हा अपक्ष उभा राहतो त्यावेळी जनता आमच्या पाठीशी उभी राहते। पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही नाराज नाही। यापुढे आम्ही पक्षासोबतच राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। त्यापुढे म्हणाल्या, आमदार झाल्यावर सर्वात पहिला सांगलीच्या कानाकोपऱ्यात CCTV कॅमेरे बसवणार। व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार। आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले, मात्र पक्षाने मान ठेवला नाही। परंतु मी ठरवलं होतं लढाईचं, तो निर्णय योग्य होता हे आता समोरील गर्दी पाहून निश्चितच वाटत असल्याचं त्या म्हणाल्या। नव्या पिढीपासून खूप अपेक्षा आहेत। त्यांनी नाट्य क्षेत्रात नवे प्रयोग केले पाहिजेत। शाळेमध्ये 5वीच्या शिक्षणापासून नृत्य, नाट्य आणि संगीत हे विषय विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजेत अशी मागणी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी बोलून दाखवली आहे। मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी उर्फ सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आलाय। यावेळी त्या बोलत होत्या। गौरव पदक रोख रक्कम 25,000, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असं गौरव पदकाचं स्वरूप आहे। आज रंगभूमीच्या दिनाच्या औचित्याने नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते जोशी यांचा सत्कार करण्यात आलाय। अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीमार्फत गेले 56 वर्ष हा पुरस्कार दिला जातो। दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तारा भोवळकर यांचा विशेष सत्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी बोलताना सुहासिनी जोशी म्हणाल्या, नव्या पिढीपासून खूप अपेक्षा आहेत। त्यांनी नाट्य क्षेत्रात नवे प्रयोग केले पाहिजेत। जुन्या काळात नवीन पथडीची नाटके केली जायची। नाटकामध्ये जातीवाद होत नाही। नाटक समजून घेतलं पाहिजे। काही लोक हसण्यासाठी पाहतात। नाटक हे सणाला जाण्यासारखं आहे। मधला काळ संपला, आता पुन्हा जुना काळ सुरू झालाय। नाटक पाहण्यासाठी आता आवडीने लोक येतात।
आमचे नाटक हे रोज झाले पाहिजेत. 5वी पासून नृत्य, नाट्य आणि संगीत हे विषय शाळेत शिकवले पाहिजेत ही माझी मागणी आहे. त्याच नाटकांचा प्रयोग करायचा म्हटलं तर प्रेक्षक येत नाहीत. गाण्यांचे दळण दळण्यापेक्षा नवनवीन प्रयोग केले पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरातील गोकुळनगर परिसरात घातक शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या धुळे जिल्ह्यातील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाकडून 2 देशी बनावटीचा पिस्टल, 1 गाळकुटी कट्टा आणि 2 स्टीलच्या मॅगझिन, 8 जिवंत काडतूस असा एकूण 1,29,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली. यासिन उर्फ सोनूर सागीर मेहतर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी बिरोबा नरळे हे गोकुळनगरमध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी संशयित मेहतर हा गोकुळनगर परिसरात संशयातरित्या उभा असलेला दिसला. त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी आणि तपासणी केली असता त्याच्याजवळ 1,00,000 रुपये किमतीचे 2 देशी बनावटीचं पिस्टल, 20,000चा गावठी कट्टा, 5,000च्या 2 मॅगझिन, 4,000 रुपये किमतीचे 8 जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळाला. संशयित यासिन मेहतर याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 1,29,000चा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक केली आहे. वडार समाज अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्ववान आहे. या समाजाचे सांगलीच्या विकासात फार मोठं योगदान आहे. अनेक मंदिरांपासून ते आयर्विन पुलापर्यंत सांगलीतील अनेक बांधकामे या समाजानेच केली आहेत. अशा समाजाच्या पाठीशी नेहमीच उभा राहील. वडार समाजाच्या कर्तृत्वाचे प्रतीक असलेले मजूर दाम्पत्य शिल्प उभारण्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. वडार कॉलनीतील आमदार गाडगीळ यांच्या प्रचारासाठी समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वडार समाज गाडगीळ यांच्याच पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगत पाठिंबा दिला. यावेळी समाजाचे नेते रणजित सावंत, ज्येष्ठ नेते दयानंद इरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रणजित सावंत म्हणाले, वडार कॉलनी रेल्वे स्टेशन आणि परिसरासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने सांगलीतून निवडून द्यायचे, त्यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ही ग्वाही दिली आहे. वडार मजूर दाम्पत्य शिल्प आपल्याला तयार करायचे असून ते सांगली रेल्वे स्टेशनच्या आवारात उभं करणार आहे. त्यासाठी दादांनी मदत करावी. हे शिल्प वडार समाजाच्या ऐक्याच्या आणि कर्तृत्वाचं प्रतीक असेल. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, भाजपाचे युवा नेते गौतम पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, अशरफ वांकर, अतुल माने, अजित नाईक, प्रमोद कलकुटगी, अमोद धोत्रे, सचिन जाधव आदी जण उपस्थित होते. शामरावनगरसह सांगलीच्या विस्तारित भागात पाणी निचरा व्यवस्था नाही. दलदलीचं साम्राज्य पसरले. मोकळ्या प्लॉटवर झुडपांचं जंगल आहेत. नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते. आमदार झाल्यानंतर या विस्तारित भागाच्या नरक यातना संपवू अशी ग्वाही सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत. मतदार गृहभेटीत आज त्यांनी 100 फुटी आणि दक्षिणेकडील शामरावनगर भागात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी या विस्तारित भागाची दयनीय अवस्था सांगितली. यावेळी पृथ्वीराज म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना 10 कोटींचा निधी आणला. या विस्तारित भागात रस्ते केले, काही गटारी केल्या, परंतु दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात या विस्तारित भागाकडे विद्यमान आमदारांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. अनेक गटारी तुंबलेल्या आणि अर्धवट आहेत. बशीसारखी जमीन असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डासांची पैदास, घाणीचं साम्राज्य, यामुळे आजारपण 5वीला पुजले. सत्ता असताना सुधीर गाडगीळ यांनी या भागासाठी काहीच केलं नाही. आता त्यांना घरी बसवावे. या विस्तारित भागातील नागरिकांची नरक यातनेतून सुटका केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. कर्नाटकातून सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी गुटखा तस्करी करणाऱ्या संशयितावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. ललित सुमेरमल कच्छिया असं संशयिताचं नाव आहे. त्याच्याकडून 5 लाखाचा गुटखा, 4 चाकी वाहन असा 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केलं. पथकातील प्रमोद साखरपे यांना कोकळे ते रांजणी रस्त्यावर 4 चाकी वाहनातून गुटख्याची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या रस्त्यावर सापळा लावला. यावेळी रांजणी रोडवर ललित कच्छिया हा 4 चाकी वाहनातून निघाला होता. त्याचं वाहन थांबवून तपासणी केली असता 5 लाख रुपयांचा गुटखा मिळून आलाय. कर्नाटकातून गुटखा घेऊन तो विक्रीसाठी गावी निघाला होता. पथकाने मुद्देमाल जप्त करून कच्छिया याच्या विरोधात कवटेमंका पोलिसात गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात शांततेत तसेच मुक्त आणि पारदर्शी वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी
निवडणूक आयोगाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून दिलेली जबाबदारी पार पाडावी. मतदान टक्केवारी वाढीसाठी मतदान जनजागृतीवर मतदान केंद्रांवर आश्वासित किमान सुविधा पुराव्याव्यात असं आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक कक्षात आयोजित सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी. सिव्हिजिलवर येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद द्यावा, त्या प्राधान्याने ते निकाली काढाव्यात. सर्व यंत्रणांनी दिलेली जबाबदारी सतर्कतेने चोख पार पाडावी. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग मतदारांसह अन्य मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आश्वासित किमान सुविधा पुरवाव्यात. दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा, पिण्याचं पाणी, निवारा शेड, स्वच्छता गृहे, खुर्च्या आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावं असं त्यांनी सांगितलंय. कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळ ते विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्धार्थनगर सम्राट अशोक चौकापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था कायम आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असं सांगण्यात आलं, परंतु आज अखेर रस्त्याचं काम सुरू झालं नाही. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झालेत. सिद्धार्थनगर, खारेमळा, राणा प्रताप चौक या विस्तारित भागातील नागरिकांना रोज याच रस्त्यावरून ये जा करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल झालंय. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सांगली मिरजेतील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली, परंतु कुपवाडच्या या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन आणि स्थानिक कारभारी यावर कोणी बोलतच नाहीये. महावीर व्यायाम मंडळ ते विजयनगरला जोडणारा हा रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जातो. विजयनगरला शासकीय कार्यालय आहेत. कौलापूर, बुदगाव, कान्नडवाडी, बामणोळी, सावळी या भागातील नागरिकांना विजयनगरला जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असल्याने याच मार्गाचा सर्वजण अवलंब करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. रस्ता खराब असल्याने वाहतूकदार यांना रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डा चुकवण्याच्या नादात अनेक वेळा अपघाताचे प्रसंग घडलेत. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी वाहतूकदार, स्थानिक नागरिक करत आहेत. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे. जिल्ह्यात मिरज मतदारसंघ सेनेला मिळाला असून आमचा उमेदवार उभा आहे. उर्वरित 7ही मतदारसंघात ठाकरे गट महाविकास आघाडीसोबतच काम करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी स्पष्ट केले. तासगाव तालुका अध्यक्ष प्रदीप माने यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी समजूत काढल्यानंतर ते निर्णय मागे घेतील असा विश्वास आहे. जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. खानापूर, मिरज आणि सांगली हे 3 मतदारसंघावर आम्ही दावेदारी सांगितली होती. जागा वाटपामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात सेनेला उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेने सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले होते, परंतु ते माघारी घेण्यात आले. राज्यात महाविकास आघाडी सक्षम बनली आहे, त्यामुळे जिल्ह्यातही सेना महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे करायचे आहे. प्रत्येक मतदारसंघात आपल्याला ताकदीनं काम करायचं आहे. तासगावचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिलाय. निवडणुकीत गैरसमजुतीने माने यांनी निर्णय घेतलाय. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांनी शिवसेनेचे काम केले नव्हते, या द्वेषापोटी त्यांनी निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे. ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. माने यांच्यासह कार्यकर्त्यांशी बोलणार असून ते निर्णय मागे घेतील असा विश्वासही असल्याचं ते म्हणाले.